गेल्या 5-6 वर्षांपासून ऊसाच्या दरात वाढ न केल्याने साखर कारखान्यांविरुद्ध उभा ठाकलेल्या शेतकरी संघटनांनी आता सरकारलाच कठीण प्रसंगात ढकललं आहे. एका बाजूला ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत, तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारांनी आपल्या साखर लॉबीच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. साखर जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बेळगाव जिल्हा सध्या राजकीय हालचालींनी गजबजला असून साखर मालकांच्या दबावाने हादरलेल्या सरकारला शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा तडाखा सहन करणं कठीण झालंय. सरकार आणि त्यातील प्रभावशाली मंत्र्यांना हे प्रकरण चर्चेतून निकाली काढता येईल असा आरंभी विश्वास होता, परंतु परिस्थिती आता त्यांच्या हाताबाहेर गेली आहे. लहान प्रमाणात सुरू झालेला हा संघर्ष आता महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर प्रचंड प्रमाणात वाढलाय. शेतकऱ्यांच्या लढ्याला राज्यातील मठाधीश, विरोधी पक्षनेते, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठिंबा दिल्याने आंदोलनाने ज्वालामुखीचं रूप घेतलं असून सरकारच्या पाया हादरला आहे. दरम्यान 3,200 रुपयांचा दर देण्यास तयार असलेल्या साखर कारखानदारांच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी नाकारलं असून ते 3,500 रुपयांचा दरच मिळायला हवा या भूमिकेवर ठाम आहेत. जिल्हा प्रशासन आणि मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या वाटेने आले त्या वाटेनेच परत गेले अशी अवस्था झाली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या एका प्रभावशाली माजी मंत्र्यांनी सरकारने ऊसाला अनुदान जाहीर करावे असे विधान केल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारसमोर नवीन डोकेदुखी उभी राहिली आहे. त्याचवेळी काही संघटनांना ना सरकारच्या बैठकीला हजर राहिल्या ना चर्चेत सहभागी झाल्या. त्यामुळे या चळवळीवर नियंत्रण ठेवणं सरकारसाठी लोखंडाचं आव्हान ठरलंय. दुसरीकडे साखर कारखानदार असलेले एक प्रभावशाली नेते म्हणाले की सरकारने ऊसाला जास्त दर द्यायचा असेल तर सरकारनेच कारखाने चालवावेत. या वक्तव्याने सरकार आणखी संकटात सापडले आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.